विदर्भ साहित्य संघाचं निवडणूक प्रकरण जे आहे हे आता अति झालं आणि हसू आलं अशा स्थितीपर्यंत पोहोचलेलं आहे। 14 मार्चपर्यंत मतदारांना त्यांना आलेल्या मतपत्रिका त्यांना आलेल्या म्हणजे अनेकांना अद्यापही आलेल्याच नाहीत, अनेकांच्या आलेल्या गहाळ झालेल्या आहेत, त्याबद्दल आता पुढे बोलतो आहे। पण त्या जे काही असतील ज्यांना ज्या काही आलेल्या असतील त्या सगळ्यांना 14 मार्चपर्यंत परत पाठवायचे आहेत। 15 मार्चला मतमोजणी होईल आणि 15 मार्चला ही निवडणूक संपेल। ही निवडणूक एक आठवडा जवळजवळ सुमारे आता शिल्लक राहिली असताना ही कधी संपते याची उमेदवारांपासून मतदारांपासून तर या निवडणुकीच्या संबंधामध्ये जे जे काही लोक ऐकतायत, वाचतायत, बोलतायत, चर्चा करतायत, जे वेगवेगळे प्रवाद, उपप्रवाद, कथ्य कथन, अफवा आणि जे जे काही लोकांच्या कानावर येत आहे, आपल्या कानावर येत आहे, उमेदवारांच्या कानावर येत आहे, त्या सगळ्यांना आता इतके कंटाळलेले आहेत की हे कधी एकदाचं थांबतं, कधी एकदाची निवडणूक संपते, इतका कंटाळा आता जवळजवळ उमेदवारांनी आलेला आहे, मतदारांनी आलेला आहे, उमेदवारांच्या समर्थकांनी आलेला आहे। पण शेवटचा आठवडा असल्यामुळे उमेदवार, त्यांचे समर्थक, हितचिंतक आणि विशेषतः विदर्भ साहित्य संघ वाचवा या चळवळीशी संबंधित आणि त्यांनी प्रभावित असलेले आणि खरोखरच मनापासून तळमळीने कळकळीने ज्यांना विदर्भ साहित्य ही संस्था अवाङ्मयीन, व्यावसायिक, राजकारणी, साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांच्या हाती जाऊ नये आणि 103 वर्षाची या संस्थेची परंपरा, उज्ज्वल परंपरा ही ती सांभाळणाऱ्याच व्यक्तीच्या हाती जावी असं जे काही मत व्यक्त होऊ लागलेलं आहे त्याचं प्रतिबिंब आजच्या वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये सुद्धा पडलेलं आहे। गेल्या 3 दिवसामध्ये या निवडणुकीने घेतलेलं वळण हे अनपेक्षित नाही आहे, पण अवांछित आहे, अनिष्ट आहे। हे सगळं घडेल असं भाकीत मी श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी ही निवडणूक सुरू होण्याच्या आणि उमेदवारी सुद्धा जाहीर होण्याच्या सुमारे 1.5-2 महिने आधी केलेलं होतं की पहिल्यांदा 103 वर्षाच्या इतिहासात या उज्ज्वल परंपरा असलेल्या संस्थेच्या पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शनाचा योग येणार आहे, जो आल्याचं सध्या अनेकांच्या कानावर आहे। वृत्तपत्रात त्या संबंधीच्या बातम्या येऊन गेलेल्या आहेत। नगर परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, राज्यसभा, लोकसभा जणू एखाद्या पक्षाची दुसऱ्या कुठल्या तरी प्रभावी पक्षाच्या विरुद्ध प्रभावी लढत आहे अशा पद्धतीने एक प्रभावी राजकीय पक्ष आपले सगळे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक गावोगावी घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे। त्यामुळे ज्यांच्या विरुद्ध हा उतरला आहे आणि ज्यांच्या बाजूने हा उतरला आहे, या 2 बाजू ज्यांच्या बाजूने हे सगळं चाललेलं आहे असं सांगितलं जात आहे, ती बाजू आहे अवाङ्मयीन, असाहित्यिक अशा व्यक्तीला, राजकारणी आणि व्यावसायिकाच्या युतीच्या व्यक्तीला, ज्याचा साहित्याशी काडीचाही संबंध नाही, संस्थेत कधी काम केलेलं नाही, अशा व्यक्तीला या संस्थेच्या अध्यक्षपदी बसवून या संस्थेचा ताबा मिळवायचा अशी एक बाजू आणि त्याविरुद्ध साहित्य संघाच्या अध्यक्षपदी वाङ्मयीन दिशा, दृष्टी, कुवत, क्षमता, सामर्थ्य आणि संस्थेला पुढे नेण्याची इच्छाशक्ती, कळकळ, तळमळ असलेली व्यक्ती असावी, अशा 2 बाजूंमध्ये ही निवडणूक आता प्रामुख्याने विभागली गेलेली आहे। बाकीचे अध्यक्ष, बाकीचे उमेदवार यात उभे असले तरी सुद्धा या निवडणुकीचं मुख्य केंद्र आता हे वाङ्मयीन विरुद्ध अवाङ्मयीन असं झालेलं आहे। राजकीय हस्तक्षेप विरुद्ध वाङ्मयीन स्वायत्तता असं या संस्थेला स्वरूप आलेलं आहे आणि या 3 दिवसामध्ये त्या संबंधामध्ये जे जे काही घडतं आहे, ज्या बाजूनी घडत आहे, जे ते घडवत आहेत ते इतकं अनिष्ट, अवांछित आणि घृणास्पद आहे की त्याची मतदारांना अधिकच चीड आलेली आहे, अधिकच संताप आलेला आहे। त्यामुळे मतदारांनी, सदस्यांनी जवळजवळ ही निवडणूक आपल्या हाती घेतलेली आहे आणि वाङ्मयीन दृष्ट्या सकस, सक्षम, कुवत असलेलं, सामर्थ्य, क्षमता असलेलं असा जो काही समूह असेल, अशा ज्या काही व्यक्ती असतील, अशी जी काही अध्यक्षपदी व्यक्ती असेल, अशी मंडळी ज्या कार्यकारिणी, ज्या पॅनलच्या कार्यकारिणीमध्ये असेल, त्यांना जवळजवळ त्यांच्या बाजूनी
या निवडणुकीचा कौल दिला जाईल असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. खरोखर हे काय आहे की नाही, की आपले हे सगळे भ्रम आहेत, की हे केवळ आपलं इच्छाचिंतन आहे, हे सगळं 15 तारखेला आपोआपच स्पष्ट होणार आहे. मतदारांना ही संस्था अवाङ्मयीन, असाहित्यिक, राजकारणी आणि व्यावसायिक युतीच्या साहित्य क्षेत्राबाहेरील लोकांच्या हाती बहुसंख्य मतदारांना सोपवायची आहे की नाही, हे सुद्धा 15 तारखेला स्पष्ट होणार आहे. आणि जर बहुसंख्य मतदारांची तशी इच्छा असेल तर मग साहित्य संस्थांची, वाङ्मयीन संस्थांची आणि त्याच्या अध्यक्षपदी दिशादर्शक व्यक्तींची समाजाला गरज उरलेली नाही असा त्याचा अर्थ काढला जाईल आणि वेगळं चित्र पुढे समोर येणार आहे समाजात, संस्कृतीचं, साहित्याचं, वाङ्मयाचं, साहित्य व्यवहाराचं. ते चित्र विकृत असू नये असा प्रयत्न फार तळमळीने, म्हणजे या विदर्भ साहित्य संघ वाचवा चळवळीचा भाग असलेले परंतु प्रत्यक्ष उमेदवार नसलेले असे वाङ्मयाचे, साहित्याचे, संस्थांचे हितचिंतक फार तळमळीने कामाला लागलेले आहेत ही संस्था वाचवण्यासाठी आणि या चळवळीचा भाग झालेले आहेत. त्या सगळ्यांचं खरं म्हणजे मी विदर्भ साहित्य संघ वाचवा समूहातर्फे स्वागत करतो. गेल्या काही दिवसामध्ये वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या काही पूर्ण मी सांगत नाहीये, पण त्याची नुसतं शीर्षक वाचून दाखवली तरी आपल्या लक्षात येईल. विसा संघ निवडणुकीत भाजप हस्तक्षेपाचा कडेलोट. हे गेल्या किती तारखेचं आहे? हे आहे 2 दिवसापूर्वीचं शीर्षक एका बातमीचं. विस्तृत बातमी आहे. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राज्यपालांना जे पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांचं उत्तर न आल्यामुळे आणि मग राष्ट्रीय अध्यक्षांना जे लिहिलं त्या संबंधामध्ये आलेल्या या बातम्या आहेत. या नुसत्या शीर्षकांवरून आपल्याला अंदाज येईल या पार्श्वभूमीवरती जे काही सध्या घडत आहे, या घडण्याच्या मागे कोण आहे, कोण घडवत आहे. एक शीर्षक आहे आश्चर्य, मतपत्रिकेला फुटले पाय, विदर्भ साहित्य संघ निवडणुकीतील गोंधळ संपेना, टपाल विभागाच्या दिरंगाईचा फटका, मतदारांमध्ये संताप, नक्की गौड बंगाल काय, 24 तासांचा अल्टिमेटम. कशाबद्दल आहे हे आहे गावोगावी अनेक ठिकाणी अद्यापपर्यंत आठवडा शिल्लक राहिलेला असताना निवडणूक संपायला आरमोरी इथल्या काही लोकांनी पत्रच लिहिलं पोस्टमास्टरला की त्यांचं नावही आहे सुधीर रामचंद्र भातकुलकर आणि डॉक्टर महेश कोपुलवार. काय लिहिलं? विजयकुमार ठवरे पण आहेत की त्यांनी जाब विचारलाय पोस्टमास्टरला की स्पीड पोस्टरने पाठवलेली पत्रिका ही 10-10, 12-12, 15-15 दिवस पर्यंत सुरक्षित पोहोचवणे पोस्टाची जबाबदारी असून मिळत कशी नाही, गेल्या कुठे. आणि जर या पत्रपत्रिका निवडणूक अधिकाऱ्याकडे परत गेल्या असतील तर त्याची तारीखवार यादी उपलब्ध व्हायला पाहिजे आणि टपाल विभागानं या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून 24 तासात याचा छडा लावावा, अन्यथा वरिष्ठ स्तरावर दाद मागावी लागेल असं कोण म्हणताय? मतदार म्हणतात. पोस्टमास्टरला इशारा देत आहेत. पोस्टमास्टरवर, पोस्ट ऑफिसच्या लोकांवर कारवाई होण्यापर्यंत या निवडणुकीला कोणी आणून ठेवलेलं आहे? का मिळत नाहीत मतपत्रिका? स्पीड पोस्टाने पाठवलेल्या साध्या पोस्टाची मतपत्रिका जर दुसऱ्या दिवशी मिळते परत आलेली इथे, स्पीड पोस्टाने मत दिलेल्या कोण गहाळ करत आहे, कोण लांबवत आहे, कोण पळवत आहे, हे प्रश्न याच्यातून या बातम्यांमध्ये मतदारांनी उपस्थित केलेले आहेत. एक शीर्षक आहे विदर्भ साहित्य संघ निवडणूक, मतदारांच्या मतपत्रिका पोस्टातून गायब. आता हे कोण करत असलं पाहिजे याचा अंदाज तर येऊ शकतो ना मतदारांना, सुज्ञ वाचकांना. मतपत्रिका अद्याप भेटल्या नाहीत. मोताळा येथील मतदारांनी केली तक्रार. 13 मतदारांना मतपत्रिकाच मिळाल्या नाहीत मोताळ्याच्या, बुलढाणा जिल्ह्यातल्या. त्या मतदारांनी तक्रार केली. त्याच्यात काही लोकांचे नाव आहेत सगळ्यांचे. शेगाव इथे सुद्धा 2 मतदारांना मतपत्रिका मिळाल्या नाहीत. त्यांनी सुद्धा खामगाव इथे एका माणसाला मिळालेली नाही. म्हणजे गावोगावी हे काय चाललेलं आहे? हा खरोखर पोस्टाचा विलंब आहे, दिरंगाई आहे की याच्यामागे काही कारस्थान आहे मतपत्रिका न मिळवून देण्याचं किंवा त्या परस्परच लांबवण्याचं? याचा शोध पोस्ट खात्यानी, पोस्टमास्टरनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे. जी काही यातली पत्र आमच्यापर्यंत आली आहेत ती आम्ही पोस्टमास्टर जनरलपर्यंत पाठवली आहे. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी ताबडतोब ती खालपर्यंत पाठवलेली आहे आणि याचा शोध घ्यायला सांगितलंय. पोस्टमन म्हणतात काहींचे पत्ते चुकीचे आहेत. आरमोरी, चिखली वगैरे भागातले, त्या गावातले लोक सांगतायत की जसं
डॉक्टर महेश कोपुलार आरमोरे एवढं लिहिलं तरी आमची सगळी प्रचारपत्रकं त्यांना बरोबर मिळालेली आहेत, हो, पत्ते नसताना. मग मतपत्रिकाच कशा काय त्यांना मिळत नाही आहेत हा प्रश्न याच्यातून निर्माण होतोय. का मिळत नाही आहेत? कोण अडथळा आणत आहे? कोण लांबवत आहे? याची कोण चौकशी करणार? कोणी यंत्रणा जबाबदार आहे की नाही याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी? या सगळ्यांच्या रीतसर तक्रारी होणार आहेत, होत आहेत आणि पलीकडे सुद्धा होणार आहेत. त्या संबंधित यंत्रणांना याच्यामध्ये लक्ष घालावंच लागणार आहे, चौकशा कराव्याच लागणार आहेत. धर्मादाय आयुक्तांकडे सुद्धा ही सगळी प्रकरणं लोकांनी पोचवलेलीच आहेत. ते सगळंच होणार आहे पुढे. राजकीय हस्तक्षेपाची सुद्धा प्रकरणं पोचवलेली आहेत, वृत्तपत्रांच्या कात्रणासहित पोचवलेली आहेत, सगळ्या यंत्रणांकडे पोचलेली आहेत. त्याचं जे काही त्या यंत्रणांना त्यांच्या पद्धतीने नियमाने करायचं आहे त्या यंत्रणा करतील, पण तोपर्यंत निवडणूक होऊन गेलेली असेल, मतपत्रिका गायब झालेल्या असतील. ज्या मतदारांना, ज्या उमेदवारांच्या, ज्या मतदारांना ज्या मतपत्रिका जिथे पोचवू नये असं वाटत असेल तिथे ज्या उमेदवारांच्या यंत्रणा, ज्यांच्या मागे राजकीय हस्तक्षेप आहे, व्यावसायिक हस्तक्षेप आहे, अशी मंडळी आहे का यात? आपल्याला माहित नाही. पण त्याचा शोध तर कोणाला तरी घ्यावा लागेल. कोण असणार आहे याच्या मागे याचा सुज्ञ मतदार विचार करू शकतात. आपण या क्षणाला आज कोणावरही आरोप करत नाहीये, करू पण नाही, जोपर्यंत संपूर्ण वास्तव कळत नाही. पण या शंका उपस्थित होत आहेत त्या आपण मतदारांपर्यंत, सदस्यांपर्यंत, लोकांपर्यंत, साहित्य व्यवहारातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे. तेवढे आपण फक्त पोहोचवतो आहोत. मतपत्रिकांच्या वाटपात गैरप्रकार, अजून एक शीर्षक. साहित्यिकांकडून तीव्र संताप व्यक्त. साहित्य संस्थांच्या मतदारांनी हा प्रकार याच्या आधी 103 वर्षात या साहित्य संस्थेत कधी पाहिला नाही. दे आर अनाईड. आश्चर्य वाटतं त्यांना की या संस्थेमध्ये हे काय चाललंय आणि कशामुळे चाललंय. की जे भाकीत आम्ही आधी केलं होतं की राजकारणी, व्यापारी, व्यावसायिक, साहित्य क्षेत्राबाहेरचे लोक या संस्थेचा ताबा घेण्यासाठी जेव्हा उमेदवार उभा करतायत तेव्हा या निवडणुकीचं स्वरूप हे नगर परिषद, ग्रामपंचायत आणि राजकीय पक्षोपक्षांच्या निवडणुकीसारखं करून सोडल्या जाणार आहे. आणि प्रभावी पक्ष जर एखादा याच्यामध्ये त्याच्या नावाने जर हस्तक्षेप चालू असेल तो आहे की नाही हे सुद्धा त्या पक्षाच्या अधिकाऱ्यांना, म्हणजे पक्षाध्यक्षांना, राज्याच्या आणि राष्ट्रीय स्तरावरच्याही पत्र लिहून सुद्धा या मंडळींनी अद्यापही त्या बाबतीत कुठलेही खुलासे न केल्यामुळे त्यांच्यावरचा लोकांचा संशय बळावत चाललाय. त्याचं त्यांनी आपल्या प्रतिमेसाठी तरी खंडन करणं हे खरोखर आवश्यक आहे. पण ते अद्यापही होत नाहीये. कदाचित निवडणूक संपेपर्यंत ते होणारही नाही असं आता लोकांना वाटायला लागलेलं आहे. विदर्भ साहित्य संघ निवडणुकीत बनावट मतदानाचा आरोप. कुठपर्यंत आली आहे निवडणूक पहा. म्हणजे चक्क मतपत्रिका चोरून, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये एका मतदारांनी माझी मतपत्रिका चोरली गेली आणि बनावट सही घेऊन मतदान केलं गेलं ही तक्रार नोंदवली आहे. आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या बातमीनुसार त्यांना असं सांगितलंय की ही तक्रार निर्वाचन अधिकाऱ्याकडून घेऊन द्या. त्या बातमीत असं म्हटलंय की निर्वाचन अधिकारी याच्यावर मौन बाळगून आहेत. निर्वाचन अधिकार का नाही ती तक्रार पोलिसांकडे पाठवत आहेत हे निर्वाचन अधिकाऱ्याला विचारलं पाहिजे. खरं म्हणजे या बातमीदारानेच विचारायला पाहिजे होतं, पण त्यांनी एवढंच लिहिलेलं आहे की ते मौन बाळगून आहेत. का मौन बाळगून आहेत हे त्यांना माहिती आणि कोणाला माहिती याचा आपण विचार करूया. मतपत्रिका चोरली, बनावट स्वाक्षरी करून परस्पर मतदान. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आजपर्यंत आम्ही 50 वर्ष या संस्थेशी संबंधित आहोत, 103 वर्षाच्या संस्थेच्या. पण या पद्धतीने या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीची शीर्षकं असलेल्या बातम्या आम्ही आजपर्यंत कधी बघितल्या नाहीत. विदर्भ साहित्य संघ निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह हे पहिल्यांदा उभं होत आहे. आजपर्यंत असं प्रश्नचिन्ह असलेली एवढ्या ठळक अक्षरातली बातमी आम्ही 50 वर्षात या संस्थेत कधी बघितली नाही. लोकसत्तेची बातमी आहे, विशेष प्रतिनिधीची. निवडणुकीचे पावित्र्य जपले जात नाही, उपशीर्षक आहे. मतपत्रिकेची चोरी, पोलिसाकडे तक्रार. आणि प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये एका उमेदवाराची की मतदारांमध्ये मराठी अमराठी वाद आणला जातो आहे. विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत पहिल्यांदा हे पावित्र्य गमावलं जात आहे. भाषिक सौहार्द पहिल्यांदा नष्ट करण्यासाठी एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अवाङ्मयीन, असाहित्यिक, राजकारणी आणि व्यावसायिक युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अमराठी मराठी वाद जो कधीही नागपुरात, विदर्भात नाही आहे तोही आणला जातो आहे. अमराठी मतांचं ध्रुवीकरण करण्याचे प्रयोग करून पाहिले जात आहेत. काय काय करून पाहिलं जातं या निवडणुकांमध्ये. कशा करता? एका पदाकरता
की त्या संस्थेच्या इमारती करता, त्या इमारतीचा त्या जागेवर ताबा मिळवण्याकरता. कारण या पद्धतीचा ताबा मिळवणे आणि त्या संस्था ताब्यात घेऊन तिथल्या जमिनींचा काय व्यवहार करणे या संबंधात अखंड महाराष्ट्र परिषदेनी समितीने नुकतीच एक पत्र परिषद जी घेतली होती त्याची लोकसत्तामध्ये विस्तृत बातमी घेऊन गेलेली आहे की काय पूर्वेतिहास आहे अशा उमेदवाराचा, आधीचा, संस्थांचं काय करण्याचा, तेच विदर्भ साहित्य संघाचं होईल अशी भीती मतदारांमध्ये, सदस्यांमध्ये निर्माण झाली आहे. हा जो पूर्वेतिहास आहे उमेदवाराचा एका अवाङ्मयीन असाहित्यिक राजकारणी, ज्या संबंधात अखंड महाराष्ट्र समितीने त्याचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी घेतलेल्या पत्र परिषदेचा मोठा वृत्तांत येऊन गेलेला आहे, ज्याच्यामध्ये संबंधित उमेदवारावरती 156 कोटी रुपयाची जी रिकव्हरी आहे त्या संबंधातली जी काही हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जी अवमान याचिका पडलेली आहे त्या संबंधीची ती पत्रपरिषद आणि त्यातली बातमी आहे. त्यामुळे विदर्भ साहित्य संघ अशा लोकांच्या हाती गेला तर या संस्थेचं, जागेचं, इमारतीचं काय होईल, साहित्याचं काय, साहित्य संस्थात्मक व्यवहाराचं काय होईल, या भीतीने लोक पछाडलेले आहेत. हा निवडणुकीपुरता मर्यादित मुद्दा नाही आहे फक्त. हे सगळे वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून सांगतोय, आपल्यापर्यंत फक्त वास्तव जे पोचलंय तिथून पोचलंय. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती श्रीपाद भालचंद्र जोशी जे अध्यक्ष पदाचे वाङ्मयीन उमेदवार आहेत, त्यांनी लिहिलेलं, म्हणजे मी लिहिलेलं हे पत्र शेवटी वाचून दाखवतो, कारण त्यातले नुसते मुद्दे सांगून उपयोगाचं नाही. हे फार महत्त्वाचं पत्र आहे. प्रिय मतदार, विदर्भ साहित्य संघ निवडणूक 2026-2031. सस्नेह. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे हे पत्र केवळ निवडणुकीतील अध्यक्षपदाच्या उमेदवाराने केवळ मतदार म्हणून आपणास लिहिलेले पत्र नाही, हे कृपया अगोदर नीट समजून घेतलं पाहिजे. आपल्या व या निवडणुकांच्या निमित्तानं उत्पन्न ताज्या पार्श्वभूमीवर हे पत्र मराठी साहित्य संस्थात्मक व्यवहार, त्यातील अवांछित व अनिष्ट असा राजकारणी, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोकांचा हस्तक्षेप, या हस्तक्षेपापासून हा साहित्य संस्थात्मक व्यवहार सुरक्षित राखावा यासाठी हे पत्र आहे. ज्या प्रभावी राजकीय पक्षाच्या नावावर त्याच्या गावोगावच्या नेत्यांनी या साहित्य संस्थात्मक व्यवहारात त्याची स्वायत्तता संपवण्याचा धुडगूस चालूच ठेवलेल्या हस्तक्षेपाची वृत्त रोज येत आहेत, वृत्तपत्रातून येत आहेत, कानावर येत आहेत, सांगोवांगी येत आहेत आणि त्यातून हे जे निदर्शनास येत आहे त्या संदर्भात मराठीच्या व्यापक हितासाठी लिहिलेलं हे पत्र आहे. सुरू असलेली ही निवडणूक 15 मार्चला तशी संपणारच आहे, कोणत्या तरी बाजूने ती निकालात निघणारच आहे. मात्र या निवडणुकीत पूर्णतः विस्कटून, फाडून, चोळामोळा करून साहित्य संस्थात्मक क्षेत्रात जो उद्दाम राजकीय हस्तक्षेप एका राजकारणी, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी प्रभावी राजकीय पक्ष, राज्यकर्ते, पक्षाचं केंद्रीय नेतृत्व यांच्या नावे करत, मुळामध्ये ते सगळं त्यांचे आदेश आहेत की नाही हे स्पष्टच नाही आहे, पण त्यांच्या नावे हा धुडगूस चाललेला आहे करत साहित्य संस्थात्मक क्षेत्र पूर्णपणे विस्कटून, उद्ध्वस्त करत त्याच्या ज्या ठिकऱ्या उडवल्या जात आहेत ते विदीर्ण चित्र पुन्हा पूर्ववत करण्यासाठी जे परिश्रम निवडणूक संपल्यानंतर मराठीच्या व्यापक हितासाठी काम करणाऱ्यांना घ्यावे लागणार आहेत त्याची आज कल्पना देखील करवत नाही, इतकं हे चित्र भीषण आहे. साहित्य संस्था वाचवा हे जे अभियान अगोदर सुरू होतं त्यात या निवडणुकांमुळे विदर्भ साहित्य संघ वाचवा अभियानातच असं अभियान सुरू करून हा समूह स्थापन करावा लागला आणि ती भर घालावी लागली आणि त्याच्या वतीने त्यासाठी या निवडणुकीत अध्यक्षपदापासून कार्यकारी मंडळ सदस्यांसाठीच्या निवडणुका लढणं भाग पडलं. हे अभियान, या निवडणुकांचा निकाल कोणत्याही बाजूने लागला तरी त्याला व्यापक चळवळीचे स्वरूप देत सुरूच ठेवावे लागणार आहे, हे फार महत्वाचं आहे. सध्या सुरू असलेल्या विदर्भ साहित्य संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या दोन्ही संस्थांच्या या निवडणुकाच तेवढ्या ऐतिहासिक ठरणार नाही आहेत, तर ऐतिहासिक ठरणार आहे तो राजकारणी, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेर लोकांचा या निवडणुकीतील धुडगूस घालणारा हस्तक्षेप. आणि तो रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, संबंधित प्रभावी राजकीय पक्षांचे राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्ष या साऱ्यांनीच वारंवार त्यांच्याकडे संबंधितांनी धाव घेऊनही हे सारे रोखण्यासाठी कोणतीही न केलेली कृती, त्याकडे जाणीवपूर्वक चालवलेलं दुर्लक्ष, त्यांची हतबलता, हे सगळं इतिहास विसरणार नाहीये, ते इतिहासात नमूद होणार आहे. आणि हे अतिशय वाईट असं चित्र महाराष्ट्रात पहिल्यांदा
घडतंय पहिल्यांदा महाराष्ट्र बघतोय. मराठीच्या व्यापक हितासाठी गेली 55 वर्ष सातत्यानं मराठी आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक वाङ्मयीन क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरलेल्या विविध साहित्य संस्था, वाङ्मयीन सामाजिक सांस्कृतिक चळवळी, सांस्कृतिक आघाड्या, समूह, परिषदा, संपादने, साहित्य निर्मिती, साहित्य संस्थात्मक कार्य, अनेक व्यासपीठांवरून नियतकालिके, वृत्तपत्र, ग्रंथलेखन, सृजनशील निर्मिती इत्यादीद्वारे कार्यरत असणाऱ्या मराठीच्या एका लेखक कार्यकर्त्याचे हे पत्र असून या साऱ्या क्लेशदायक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर त्यातील गांभीर्य जाणवून देण्यासाठी हे पत्र लिहिलेलं आहे. या समाजाला लेखक, साहित्यिक, विचारवंत इत्यादींना या साहित्य संस्था खरोखरच जर केवळ प्रभावी राजकीय पक्षांच्याच, मग ते पक्ष कोणतेही असो, दडपणाखाली, प्रभावाखालीच यापुढे जाऊ द्यायचे असतील तर हा धोका केवळ या संस्थांपुरता मर्यादित नसून तो देशातील संपूर्ण सांस्कृतिक विवेकी लोकशाहीच संपुष्टात आणणारा धोका आहे, हे नीट समजून घेतले पाहिजे. या देशातील, महाराष्ट्रातील, विदर्भातील विवेकी सांस्कृतिक लोकशाही आणि साहित्य क्षेत्रातील स्वायत्तता व त्यासाठी हा साहित्य व्यवहार करणाऱ्या साहित्य संस्था या वाचवायच्या की त्या राजकारणी, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोकांच्या हाती द्यायच्या, याबाबतचा कौल मागणाऱ्या या निवडणुका आहेत. हे कृपया मतदारांनी, सदस्यांनी आणि लोकांनी, वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी गांभीर्याने लक्षात घेण्यासाठी हे पत्र मुद्दाम लिहित आहे. या संस्था वाचवायच्या असतील तर वाङ्मयीन दिशादर्शक कर्तृत्व, व्यक्तित्वच या संस्थाच्या अध्यक्षपदी असले पाहिजे. त्यासाठी मतदारांनी त्यांच्या मतपत्रिका परस्पर पळवल्या तर जात नाहीत ना, यासाठी दक्ष राहिले पाहिजे. आपली मतपत्रिका कोणाही राजकीय पक्षाच्या कोणत्याही आदेशासमोर, दबावासमोर न झुकता प्रतिनिधी मार्फत पोचवायची असेल तर संबंधित प्रतिनिधी हा राजकीय पक्षाचा अथवा अवाङ्मयीन राजकारणी, व्यावसायिक उमेदवाराचा नाही याची खात्री करूनच सोपवली पाहिजे. पण शक्यतो ती स्पीड पोस्ट एडीनेच सुरक्षितरित्या नागपूरला विसा संघात पोहोचेल किंवा आपण स्वतः नेऊन मतपेटीत टाकू, अशीच पाठवली जाईल याचीही काळजी घेतली पाहिजे. अन्यथा स्वायत्त साहित्य संस्थात्मक व्यवहाराचा विनाश अटळ आहे. तुर्तास इतकंच. पुढे बघू. श्रीपाद भालचंद्र जोशी. धन्यवाद.